शरद कारखान्याचा 300 रुपये दुसरा हप्ता जाहीर। शरद सहकारी साखर कारखान्याने ऊसाचा दुसरा हप्ता 300 रुपये जाहीर केला आहे। 29 जून पर्यंत 150 रुपये आणि उर्वरित दिवाळीपूर्वी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले जातील, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे बोलताना म्हणाले, कारखान्याने सन 2016-17च्या गळीत हंगामामध्ये 4,56,924 टन ऊसाची गाळप करून सरासरी 12.60% साखर उतार्याने 5,75,550 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे। सन 2016-17च्या हंगामासाठी सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना पहिला हप्ता 2,815 रुपये व अनुदानासह 16 जानेवारी 2017 ते 28 फेब्रुवारी 2017 अखेर अनुक्रमे प्रति टन 2,840 रुपये, 2,865 रुपये, 2,890 रुपये प्रमाणे अदा केला असून दुसरा हप्ता प्रति टन 150 सह 2,965 व अनुदानासह 2,990, 3,015, 3,040 असे एकूण ऊस पिलापोटी अदा करीत आहोत। याप्रमाणे या हंगामासाठी प्रति टन रुपये 2,965 प्रमाणे एकूण रुपये 135 कोटी 43 लाख रक्कम आजपर्यंत अदा करण्यात येत आहे। तसेच प्रत्येक वर्षी प्रमाणे प्रति टन 1 किलो प्रमाणे साखर सवलतीच्या दरात दुसऱ्या वर्षी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। शरद साखर कारखान्याने गेल्या 16 वर्षात सहकार महर्षी शामराव पाटील घालून दिलेल्या आदर्शानुसार ऊस उत्पादन सभासद शेतकऱ्यांचे हित सातत्याने जपले आहे। कारखान्यात कोणत्याही उपपदार्थाचे उत्पादन नसताना अत्यंत काटकसरीने धोरण राबवित आहेत। आसपासच्या परिसरातील कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्यात शरद साखर कारखाना कायम अग्रेसर राहिला आहे। सन 2017-18च्या गळीत हंगामासाठी 8 लाख ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवत असून साखर उताराही जास्तीत जास्त ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्राने प्रयत्न केला जाणार आहे। तरी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यात नोंद करून पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले। यावेळी कारखाना व्हाईस चेअरमन कांबळे, संजय पाटील यड्रावकर, प्रकाश पाटील आवटेकर, सुभाषसिंग राजपूत, डी.पी. पिष्टे, रावसाहेब भिलवडे, एस.के. पाटील, अविनाश खंजिरे, आप्पासो चौगुले, बबन भंडारी, गुंडा इरकर, तात्यासो भोकरे, धनपाल मरसे, लक्ष्मण चौगुले, माननीय सी अण्णासो सुतार, संजय बोरगावे, रविकांत कारदगे, भवानीसिंह घोरपडे, माननीय सौ संगीता उपाध्ये, त्रिशला नांदणे, कार्यकारी संचालक एस.एन. डिग्रीजे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. आवटी व सर्व अधिकारी उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी नरदेहून संदीप इंगळे।